दिवाळीच्या सुट्टीत कावेरीताईची सून मोहिनी गावी आली होती आणि सकाळपासून तिची सासू मोहिनीला निहाळत होती. मोहिनीचं लक्ष कामात होतं, त्यामुळे तिचं सासूबाईकडे जास्त लक्ष गेलं नाही की सासूबाई मलाच बघत आहेत. शेवटी न राहून सासूबाईने मोहिनीला विचारले, सूनबाई, तुझ्या गळ्यातलं हे चेन कोणी केली आहे? सोन्याची आहे ना? हो आई, सोन्याचीच आहे. मंदारनी करून दिली आहे का? नाही आई, माझी आई माझ्या वाढदिवसादिवशी आली होती आणि ती मला पैसे देऊन गेली होती आणि म्हणाली की तुझ्या आवडीचं काहीतरी घे, म्हणून मग मी ही चेन केली आहे. मोहिनीने खरं सगळं सांगितलं, पण सासूबाई काहीच बोलल्या नाही आणि तेथून निघून गेल्या. मोहिनीचं मात्र कामात लक्ष होतं, त्यामुळे तिने जास्त विचार केला नाही आणि तिने उत्साहात सांगितलं. पण त्याचा परिणाम असा झाला की सासूबाईला वाटले की सुनबाई मला खोटं बोलत आहे. ही चेन नक्कीच मंदारने केले असेल आणि मोहिनी मला खोटं बोलत आहे. संध्याकाळची वेळ होती. मोहिनीने सगळ्यांसाठी चहा बनवला, पण सासूबाई म्हणाल्या की मला पित्त झालं आहे, मला चहा नको, आणि रागात तेथून निघून गेल्या. मोहिनीला कळालेच नाही की सासूबाई रागाने चहा नको म्हणत आहेत. नंतर मोहिनीने सगळा स्वयंपाक केला होता. मग तिने सासूबाईला जेवण्यासाठी बोलवलं आणि म्हणाली की सासूबाई, चला आपण दोघी पण जेवण करून घेऊ. बाबाजी पण आता जेवण करून बाहेर वॉकिंगसाठी गेले आहेत. राजू पण आता जेवण करून झोपी गेला आणि मंदार पण उशिरा येणार आहे. तो म्हणाला आहे की बाहेर जेवून येईल, तुम्ही जेवून घ्या. त्यामुळे जेवणाला आता आपण दोघीच उरले आहोत. चला सासूबाई, मला पण आता खूप भूक लागली आहे. पण सासूबाई तोंड वाकडं करून म्हणते, तुला जेवायचं असेल तर जेव, मला भूक नाही. असं कसं सासूबाई? तुम्ही काय सुद्धा खाल्लं पण नाही, तुम्ही चहा सुद्धा पिला नाही, मग तुम्हाला भूक कशी काय नाही? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खूप काळजी असल्यासारखी वागू नकोस. जा जेवण कर जाऊन, मला भूक नाही. सासूबाई रागाने मोहिनीला म्हणाल्या. मग तिला समजले की सासूबाई माझ्यावर कोणत्या तरी कारणाने रागवले आहेत. मला जरी मी काय बोलायला गेले तरी काही फरक पडणार नाही, म्हणून ती मंदार येऊपर्यंत मोहिनी गप्प बसली. सासू जेवली नाही तर मोहिनी कशी जेवेल? ती पण तशीच उपाशी राहिली. मोहिनी आणि मंदार पुण्यामध्ये राहत होते आणि तिथेच एका मोठ्या कंपनीत जॉब करत होता मंदार याला दिवाळीमुळे सुट्टी होती, म्हणून ते गावी आले होते. गावी त्यांना 2 एकर शेती आणि एक मोठा बंगला होता. तरी पण मंदारला खूप पगार भेटत असल्यामुळे तो पुण्यामध्ये नोकरी करत होता. त्यांच्या आईबाबांना शहरात करमत नाही, त्यामुळे ते गावीच राहतात. मंदार आणि मोहिनी काम असेल तर गावाकडे किंवा सणावाराला येत होते. एकमेकांपासून लांब असल्यामुळे सासू आणि सून यांच्यात जास्त संपर्क होत नव्हता. त्यामुळे सासूबाईला वाटत होते की मोहिनी त्यांच्या मुलाचे पैसे बिनकामाचे उडवत आहे. शहरात राहून मोहिनी मज्जा करत असेल. मंदारला बऱ्यापैकी पगाराची नोकरी होती, पण त्याच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे एवढा पगार असून पण त्यांना हाऊसमौज करता येत नव्हती. पण सासूबाईला वाटत होतं की हे दोघं त्यांच्या मनाला येईल तसे वागत असतील. पण थोड्या वेळाने मंदार आला. बाहेरून तो जेवून आला नव्हता, म्हणून तो मोहिनीला म्हणाला की पटकन जेवायला वाढ, मला भूक लागली आहे. आणि म्हणाला की घरातली सगळे जेवले का? ह्या प्रश्नावर मोहिनी म्हणाली की मी आणि सासूबाई अजून जेवलो नाही. मंदार म्हणाला की का जेवला नाही तुम्ही अजून? मी सांगितलं होतं की माझी वाट बघत बसू नका. मोहिनी म्हणाली की सासूबाईला कशाचा तरी राग आला आहे, त्यामुळे त्या माझ्यासोबत नीट बोलत नाहीत आणि मी बनवलेला चहा आणि जेवण दोन्ही पण घेत नाही, कारण विचारायची माझ्यात हिंमत नाही. त्यामुळे मला वाटते की तुम्ही जाऊन आईंना कारण विचारावं. मग मंदार आईपाशी गेला आणि म्हणाला, आई, तू जेवण का करत नाही? पण मोहिनीची सासू त्याला सुद्धा काहीच बोलत नाही आणि उठून दुसऱ्या जागी जाऊन बसते. मग तो म्हणतो, आई काय झालं आहे, कारण सांगशील का? मग ती म्हणाली,
आता तुझ्या आयुष्यात माझी काडीची किंमत नाही तुला. आई अशी का बोलत आहेस तू? मग कसं बोलू? तुला एकदाही वाटलं नाही की आपण बायकोसाठी सोन्याची चेन केली आणि आईसाठी काही सुद्धा केलं नाही? मग मंदार म्हणाला की ती चेन मी केलीच नाही. तू खोटं बोलत आहेस. मला समजतं सगळ्या गोष्टी. खरंच ग आई, मी नाही केली. तिच्या आईने तिला पैसे दिले होते आणि त्या पैशातूनच तिने केली आहे. आणि ती चेन पण राजूसाठी केली आहे. तो लहान आहे तोपर्यंत ती घालणार आहे. नंतर ती चेन राजूचीच होणार आहे. एवढं सांगून पण सासूबाईला काही विश्वासच बसत नाही. मग मंदार म्हणतो, आई असं काय करू आणि काय सांगू? म्हणजे तो पण माझ्यासाठी उद्याच्या उद्या मला जे आवडेल ते घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात चल. मंदारकडे दुसरा कोणताच मार्ग नसतो. तो आईला हो म्हणून सांगतो. आई पण खुश होते आणि जाऊन जेवण करते. आई आणि मुलगा दोघे पण जेवण करतात. पण मोहिनीला जेवण करू वाटत नाही. तिचं मनच होत नाही. ती विचार करते की मी खरं सांगून सुद्धा सासूबाईंनी विश्वास का नाही ठेवला? मंदारने पण सांगितलं, त्याच्यावर सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला नाही. दुसऱ्या दिवशी मंदार, मोहिनी, तिची सासू सोनाराच्या दुकानात जायला निघाल्या. आणि जाताना मोहिनीला पण सासूबाई मुद्दाम म्हणाली होती की मोहिनी, तू पण चल माझ्या संग. मला जास्त सोन्यातलं कळत नाही. तू सोबत असशील ना, मग मला समजेल जरा. सासूबाई अशा म्हणत होत्या. पण त्या मोहिनीला का नेत होत्या? कारण की त्यांना त्यांच्या सुनाला दाखवायचं होतं की मुलगा फक्त बायकोसाठी काहीतरी घेऊ शकत नाही. आपल्या आईसाठी सुद्धा कोणती पण गोष्ट घ्यायला आपला मुलगा समर्थ आहे. तिघं पण एकदाचे दुकानात पोहोचतात. आई वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पाहत असते. त्या दागिन्यात तिला झुमके पसंत पडतात. पण त्या झुमक्याची किंमत मंदारच्या बजेटपेक्षा खूप जास्त असते. पण तो म्हणतो की आई, माझ्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत. आपण पुढच्या महिन्यात पगार झाला ना, तुझ्यासाठी हे झुमके घेऊ. तोपर्यंत आपण शांत बसू. पण सासूबाई काय म्हणत नाहीत. त्या मंदारला म्हणतात, तुझं दरवेळेचंच हेच कारण असतं की तुझ्यापाशी माझ्यासाठी पैसे नाहीत. तुझ्यापाशी पैसे फक्त बायकोसाठी आहेत, आईसाठी नाहीत. असे म्हणून आई रागारागात तेथून घरी निघून जाते. मग थोड्या वेळाने मोहिनी आणि मंदार दोघे पण घरी येतात. पण सासूबाई बेडरूममध्ये जाऊन रुसलेली असते. मंदारला पाहून ती बेडरूमचा दरवाजा लावणारच होती. पण मंदारने आईपुढे त्या झुमकेची डब्बी दाखवली. झुमके पाहून आईचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला आपल्या मुलाने हे कानातले कशा प्रकारे आणले ह्याचं काही सुद्धा घेणं देणं नव्हतं. ती लगेच झुमके घेऊन कपाटात नेऊन ठेवते. एके दिवशी मोहिनीच्या सासूबाईची मैत्रीण मोहिनीच्या सासूला भेटायला आलेली असते. आणि ती बोलत बोलत म्हणते की माझ्या मुलाने माझ्यासाठी झुमके आणि माझ्या सुनासाठी सोन्याची चेन केली आहे. असं म्हणून ती झुमके आपल्या मैत्रिणीला दाखवते. मग झुमके पाहून झाल्यावर सासूबाईची मैत्रीण म्हणते की मला तर सुनबाईची चेन पाहायची आहे. तिला सांग मला दाखवायला. पण सासू आतमध्ये किचनमध्ये जाते आणि सुनाला म्हणते की मला माझ्या मैत्रिणीला तुझी सोन्याची चेन दाखवायची आहे. मला प्लीज देते का? मोहिनीला मात्र सासूबाईच्या या बोलण्यावर घामच फुटला आणि ती म्हणाली, सासूबाई, मी चेन लॉकरमध्ये ठेवली आहे. नंतर कधीतरी मला वेळ भेटल्यावर नक्की तुम्हाला आणि तुमच्या मैत्रिणीला दाखवेल. सासू विचार करते की नेमकं हिला काय झालं आहे, ती का माझ्यावर नाराज आहे. मग थोड्या वेळाने मोहिनी त्यांच्या मैत्रिणीसाठी चहा घेऊन बाहेर आली आणि सासूबाईची मैत्रीण मोहिनीला विचारू लागली की मोहिनी बाळा, दाखव की मला तुझी चेन. मी पण माझ्या सुनेसाठी तुझ्यासारखी चेन बनवीन. आता मात्र मोहिनीचं डोकं चालत नव्हतं. पण मोहिनी म्हणाली की काकू, मी ना तुम्हाला उद्या निवांत तुम्हाला चेन दाखवते. सासूबाईच्या मैत्रिणीला वाटले की मोहिनी मला मुद्दामच चेन दाखवत नाही, म्हणून चहा पिल्यावर ती लगेच निघून जाते. आपली मैत्रीण रागाने जात आहे हे सासूबाईला समजले.
मग सासूबाई मोहिनीवर भडकली आणि म्हणाली, खरं खरं सांग, तुझी सोन्याची चेन कुठे आहे? तू नक्कीच ती चेन तुझ्या माहेरी दिली असशील. पण मोहिनी म्हणते की, आई, मी चेन कुठेतरी ठेवली आहे. कुठे ठेवली आहे आठवत नाही. सापडल्यावर नक्कीच तुम्हाला दाखवेल. मग सासूबाई म्हणते की, एवढी महागातली चेन तू कुठे पण ठेवणार नाही. तू नक्कीच त्या चेनीचं काहीतरी केलं असेल. मला आत्ताच्या आता ते चेन दाखव. आता मात्र मोहिनीला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागतात. तोपर्यंत तिथं मंदार येतो आणि तो हे सारे ऐकतो आणि सासू लगेच त्याचे कान भरायला सुरुवात करते आणि म्हणते की, बघ, तुझ्या बायकोने सोन्याची चेन कुठे ठेवली आहे ते तिलाच माहीत नाही. मला तर वाटतंय की चेन तिने तिच्या आईला दिली असेल. आता मात्र मंदारला खूप राग येतो आणि तो आईवर ओरडतो, आई, कोणती पण गोष्ट बोलताना आधी विचार करून बोलत जा. मग तिला सांग की मला तिची चेन दाखवायला. अगं, तिच्यापाशी असेल तर ते दाखवील ना. म्हणजे अगं, तुला ते झुमके आवडले होते आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. पण त्या बजेटमध्ये तुझे कानातले येत नव्हते. मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत. तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाही आणि तू रागात घरी आली आणि म्हणून मोहिनीने मला सांगितलं की ही माझे चेन मोडा आणि ह्याच्या बदल्यात आईच्या आवडीचे ते झुमके घ्या. आणि म्हणून आई, ती चेन मला मोडावी लागली आणि त्या बदल्यात तुझ्यासाठी हे झुमके घेतले आहेत. हे ऐकून सासूबाईला तिच्या बोलण्याचा पश्चाताप होतो. मग त्या तिच्यापाशी येतात आणि तिची माफी मागू लागतात आणि म्हणाल्या की, मला माफ कर सुनबाई, मी नको नको ते तुला बोलले. तुझ्या मनात माझ्याबद्दल काय स्थान आहे ते मला आज समजले. माझ्या मनात तुझ्याबद्दल जी ईर्ष्या आणि राग होता तो आता नष्ट झाला. तू माझ्या आनंदाचा विचार केला, पण मी तुझ्या आनंदाचा कधीच विचार करत नव्हती. मी फक्त स्वतःचाच विचार करत होती. मी एवढं अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र पिवळ्या सोन्याच्या मागे पळाले. मी आयुष्यात खूप काही शिकले, परंतु माणसाची पारख करता आली नाही याचं दुःख त्यांना झालं. मी मोठी असून सुद्धा तुला समजू शकले नाही. मला माफ कर. पण मोहिनी म्हणाली, आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, त्यामुळे तुम्ही माझी माफी मागू नका. मी तुम्हाला केव्हाच माफ केलं आहे. माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच राग नव्हता आणि येणार सुद्धा नाही. तुम्ही मला माझ्या आईच्या जागेवर आहात. सासूने जबरदस्तीने ते झुमके मोहिनीला देऊन टाकले. तेव्हापासून सासू आणि सुना मैत्रिणींसारख्या राहू लागल्या. एकमेकींच्या आवडीने राहू लागल्या. एकमेकींच्या वस्तू एकमेकींना शेअर करू लागल्या आणि मनसोक्त आयुष्य कसं जगायचं हे शिकवू लागल्या. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.